सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. काल धुलीवंदनाच्या दिनी रंग घेऊन एक कुटुंबीय शालिमार परिसरातून जात असताना रिक्षाला कट मारल्याच्या कारणावरून शालिमार येथील मुजोर रिक्षा चालक मझहर अनवर खानसह त्याच्या साथीदारांनी कारमधील कुटुंबियांना शिवीगाळ केली. यावेळी कारमधील महिला हात जोडून विनवणी करत असताना देखील वाहन चालकाला मारहाण केली जात होती. तसेच अरवारच्या भाषेत शिवीगाळ केली जात होती. या सर्व प्रकारानं कारमधील महिला तसेच लहान मुले हे भयभीत झालेले होते. ते रिक्षा चालकाला विनवणी करत होते, मात्र तरी देखील रिक्षा चालकाची झुंडशाही ही सुरूच होती. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाल्यानंतर माध्यमांनी या व्हिडिओची दखल घेत बातमीद्वारे घडलेल्या घटनेला वाचा फोडली. दरम्यान पोलिसांनी आता या मुजोर रिक्षा चालकाला ताब्यात घेतलेला आहे. रिक्षा चालक मझहर अनवर खानसह त्याच्या साथीदाराला भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. तसंच भद्रकाली पोलीस ठाण्यात मुजोर रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान या सर्व संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी अधिकची माहिती दिली आहे. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार, भद्रकाली पोलीस स्टेशन. काल दिनांक 14/3/2025 रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये शालिमार मार्केट या ठिकाणी एक ऑटो रिक्षा चालकाने एक स्विफ्ट कार अडवून त्यामध्ये बसलेल्या काही इसमास हुज्जत घालून त्याला शिवीगाळ व दमदाटी केली होती. सदरबाबतचा व्हिडिओ हा आज रोजी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर प्रसारित होत होता. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब यांनी सदर घटनेबाबतची सविस्तर माहिती घेऊन सदरचा कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने आम्ही सदर घटनेची माहिती घेतली असता सदर ऑटो रिक्षा चालक हा सदरचा ऑटो चालकाचे नाव हे मझहर अनवर खान असे असल्याचे माहिती मिळून आली. त्यामुळे आम्ही सदर घटनेची संपूर्ण माहिती घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 100/2025 कलम 126(2), 352, 351(2)(3), 324(4) व 325 भारतीय न्याय संहिता याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच सदर गुन्ह्यातील आरोपितास देखील आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.